लाच घेताना तलाठी रंगे हात. देवळात एसीबीची मोठी कारवाई. सातबाऱ्याच्या कामासाठी मागितली लाच आणि थेट जाळ्यात. देवळा तालुक्यात महसूल विभागात मोठी खळबळ उडवणारी कारवाई. सातबाऱ्यावरून बहिणीचे नाव कमी करण्याच्या कामासाठी लाच मागणारा तलाठी अखेर एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना तलाठीला रंगेहात पकडल्याने तालुक्यात एकच चर्चा रंगली आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया हा विशेष रिपोर्ट. देवळा तालुक्यातील खामखेडा येथील तलाठी पप्पू सोनकांबळे यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराने सातबाऱ्यावर असलेले बहिणीचे नाव कमी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केला होता. मात्र हे काम करून देण्यासाठी तलाठी पप्पू सोनकांबळे यांनी तब्बल 7,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यापैकी 1,000 रुपये यापूर्वी देण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित रकमेपैकी 5,000 रुपये स्वीकारण्यासाठी शुक्रवारी देवळा शहरातील वाजगाव रस्त्यावरील एका रसवंती दुकानावर व्यवहार ठरवण्यात आला होता. दरम्यान तक्रारदारांनी याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचत तलाठी पप्पू सोनकांबळे यांना 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून देवळा तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. सध्या संबंधित ठिकाणी पंचनामा सुरू असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे. महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात पुढे आणखी कोणती माहिती समोर येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 24x7 न्यूज रिपोर्ट. मुख्य संपादक उमेश मोरी सह तालुका प्रतिनिधी परशुराम अहिरे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा 24x7 न्यूज रिपोर्ट. मी रवींद्र माधव शेवाळे, खामखेडा. माझा गट नंबर 127चा तलाठ्यासाठी बहिणींचे नावं कमी करण्यासाठी दिले होते, पण याने बहिणींचं नाव ते कमी केले. उलट माझं सातबाराचं नाव कमी करून टाकलं आणि त्याच्यासाठी माझा पहिले 1,000 रुपये इसार घेतला, नंतर 5,000 आज रोजी अँटी ख्रिश्चनच्या साहेबांच्या समोर दिले. 1,000 रुपये सोमवारी देतो, सोमवारी 1,000 रुपयाला बी राहत नव्हता. ते इतका म्हणजे मला जो त्रास दिला यांनी भरमसाठ त्रास दिला भाऊ. तरी याच्यावर आता CBIचे CIDचे लोक कारवाई करतील त्यांच्यावर.